हॅलो फ्रेंड्स, तर बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही आलो आहे बारामतीला. आणि ते म्हणजे बारामतीला यायचं कारण म्हणजे आरूला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे. का तर त्याचं पोट दुखत होतं आणि काही नाही, डॉक्टरांनी त्याला जंत सांगितले, त्यामुळे त्याचं पोट दुखते. तर दवाखान्यातून आल्यावर मग म्हटलं त्याला जरा गार्डनमध्ये फिरवावं. तर इथं हे नवीन असं झालं होतं, कारण आम्ही बऱ्याच दिवसानंतर आलेलो, त्यामुळे आम्हाला हे नवीनच वाटते. तर असे प्राणी वगैरे आणि असे ओरिजिनल वाटत होते ते. तर आम्हाला वाटलं की तो घाबरेल, पण नाही, त्याने खूप छान फोटो वगैरे काढले. नंतर येता येता आम्हाला बाळूमामांचं दर्शन भेटलं आणि हे नवीन वर्षातील पहिलं आम्हाला दर्शन घडले, ते पण बाळूमामांचं. कारण आम्ही जसं नवीन वर्ष लागले तसं कोणत्याच देवाला गेलो नव्हतो आणि हे आमचं फर्स्ट दर्शन यावर्षीचं. तर खूप छान वाटलं आम्हाला, कारण पहिलंच दर्शन. तसं म्हणायला गेलं तर यावर्षी आम्ही आज पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलो आहे, ते पण आरूचं म्हणजे तो आजारी पडला, त्यामुळे आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि आम्हाला या देवाचं तरी दर्शन भेटलं. कारण यांना अलीकडे जरा जास्त सुट्टी नसते, त्यामुळे आम्हाला कुठंच जाता येत नाही. आणि आरू पण सारखं म्हणतो की गार्डनला वगैरे चला, पण यांना सुट्टी नसते, त्यामुळे मग आम्हाला नाही जाता येत. तर मस्त असं देवाचं जे छोटंसं मंदिर होतं त्याला आम्ही फेरा मारला आणि 1-2 फोटो वगैरे तिथं काढले, रील्स वगैरे काढले. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आज पौर्णिमा होती आणि मामा बोलले की जाता जाता म्हसोबाला सुद्धा जावा आणि देवाला नारळ फोडा. तर आम्ही येता येताच नारळ, गुलाल आणि खडीसाखर घेतली. तर गाभाऱ्यात म्हणजे म्हसोबाच्या गाभाऱ्यात लेडीज जात नाही, त्यामुळे मग मी बाहेरच बसले होते आणि ह्यांनी जाऊन मग नारळ फोडला आरूनी दोघांनी आणि पूजा केली देवाची. तर दर्शन घेऊन मग आम्ही घरी निघालो. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.